ओ माय गॉड, काय भारी दिसतंय ना हे. काय आहे? दहीवाली मिरची. ही एकदा बनवाल ना तर परत परत नक्कीच बनवाल. आणि ही बनवलात की तुम्हाला अजून भाजी बनवायची गरज नाही, एवढी ती छान दिसते सुद्धा आणि लागते सुद्धा. ती बघूनच असं खाऊ वाटते, एवढी ती छान दिसते. तर करायचं काय आहे, मिरच्या घ्यायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि पुसायच्या आणि त्यांना मारून घ्यायचे कट. कट ह्यासाठी मारायचे, जो मसाले आहेत दहीवाला मसाला तो मिरचीला छान आतपर्यंत लागतो आणि मिरची पण छान लागते, खूप छान टेस्ट येते आणि मिरची लवकर सॉफ्ट होते. खरी मजा कधी येते तर 2-3 दिवस होतात ना मिरचीला बरणीमध्ये ठेवून, त्यानंतर ती एवढी छान सॉफ्ट होते आणि जो दहीवाला मसाला त्याला एवढा छान मुरतो ना त्यामध्ये की खायला खरंच खूप मजा येते. नक्की एकदा ट्राय करा. तर कट करून झालेला आहे, त्यानंतर त्याला लावला आहे थोडासा मीठ, म्हणजे जेवढं गरज आहे तेवढी, आणि हळद मिक्स करून घ्यायची, त्याला चांगली चोळून लावायची. ड्राय असल्यामुळे जास्त लागली जात नाही, पण जशी लागणार तशी लावायची. त्यानंतर बनवायचा मसाला. मसाल्यात काय टाकलं आहे तर जिरं, मोहरी, त्यानंतर बडीशेप, काळी मिरी आणि धने, हे सगळं टक 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 आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि खलबत्त्यामध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि हा सुद्धा मसाला आपण मिरचीवर टाकायचा आणि सुकाच आधी लावून घ्यायचा, कारण तडका द्यायचा अजून बाकी आहे. तर तडक्यासाठी आपल्याला भरपूर तेल लागणार आहे आणि त्यामध्ये आता आपण ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे लसूण आणि मिरची तिखट असली तरी पण एक कलरसाठी काश्मीरी लाल मसाला इथे मी घातला आहे आणि त्यावरती ओतून घ्यायचा आणि घालायचे दही. दही ना छान आधी फेटून घ्यायचं चमच्याने आणि त्यानंतर घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कलर बघू शकता किती छान दिसतो. हे आता मी एका वाटीमध्ये ठेवणार आणि आता मी भाजणार आहे भाकरी. पण भाकरीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, त्यामुळे मी आता इथे व्हिडिओ वाढवण्यासाठी भाकरी दाखवत नाही आहे, पण मी आता ही भाकरीसोबत खायला चालली आहे. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि नक्की खा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.